कल्याणमध्ये अचानक रिक्षा चालकांनी शेअरिंग रिक्षा बंद करून डायरेक्ट रिक्षाच करा अशी जबरदस्ती सुरू केली आहे। स्त्रिया असो, लहान मुलं असो व वयोवृद्ध नागरिक असो किंवा लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करून आलेले प्रवासी असो, या रिक्षा चालकांना कसलीही दयामाया नाही। इथे फक्त यांचीच मनमानी चालते। त्या दिवशी माझ्या मुलाला घेऊन पहाटे 5 वाजता कल्याण स्टेशनवरती उतरले। ते आम्हाला जबरदस्ती केली गेली की तुम्ही प्रायव्हेट रिक्षाच केली पाहिजे आणि आमच्याबरोबर अजून 4 जण होते, तर ते म्हणाले की नाही तुम्ही 2 रिक्षा केल्या पाहिजेत, एका रिक्षात तुम्हाला 4 जणांना नेता येणार नाही। आणि 24 तास इथे शेअरप्रमाणे रिक्षा असताना सुद्धा आम्हाला शेअरप्रमाणे नेलं नाही। मुलाला दवाखान्यात न्यायचं होतं, इथून जवळच हॉस्पिटल आहे काटकरांचं, इमर्जन्सी होती म्हणून मी पारावरती रिक्षा बघायला गेली तर त्यांनी सरळ सांगितलं की 60 रुपये रिक्षा होईल, नाही तर आम्ही येणार नाहीत। आणि त्यांना म्हटलं मीटरवरती घ्या, जे काय होईल ते मीटरप्रमाणे आम्ही पैसे देतो, पण ते आले नाहीत। शेअरनुसार 10 रुपयात जाऊ शकतो, तिथून थोडं पुढे येण्याची जर त्यांना विनंती केली तर डायरेक्ट ते 60 रुपये सांगतात काहीही नसताना, आणि मीटरचं विचारलं तर उडवाउडवीची उत्तरं देतात। या मुजोर रिक्षा चालकांसमोर वाहतूक विभागही हतबल असल्याचं दिसतंय। सक्तीचं मीटर सोडा, नियमानुसार भाडं आकारत नसलेल्या रिक्षावाल्यांवर सुद्धा अपवाद वगळता आरटीओ कोणतीही कारवाई करत नाही। झी 24 तासनं याबद्दल विचारताच आम्ही पेट्रोलिंग करू असं आश्वासन देण्यात आलं। दुर्दैवाने असे प्रकार घडतायत, ही वस्तुस्थिती आहे, ती काही नाकारता येणार नाही। आणि या परिस्थितीमध्ये मी माझे विशेष पथक, हे जे सकाळची जी काही वेळ आहे त्या वेळेत रेल्वे स्टेशन परिसरात, कल्याण, डोंबिवली, कल्याण परिसरात विशेषतः बाहेरगावून ज्या गाड्या येतात आणि त्या गाड्या जेव्हा बाहेर येतात ते 4ची वगैरे पहाटेची वेळ असते, या वेळेमध्ये मी माझे विशेष पथक या ठिकाणी तपासणीसाठी पाठवून त्यांना योग्य ती सन्मानपूर्वक वागणूक देण्याचा मी प्रयत्न करेन। या रिक्षा चालकांना इतकी हिंमत येते कुठून? प्रवाशांना जितकी गरज रिक्षाची असते तितकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रवाशांची गरज रिक्षावाल्यांना असते, हे सत्य कल्याणमधले रिक्षावाले कधी समजणार, हाच खरा प्रश्न आहे। 24 तास सुद्धा लक्ष लागून राहिला आहे की परिवहन मंत्री खरंच कल्याण डोंबिवलीकरांना यातून न्याय देतील का, खरंच या कल्याण डोंबिवलीमधल्या मुजोर रिक्षा चालकांना लगाम लावतील का, आणि मीटर सक्ती जी फक्त कागदावरच आहे ती खरंच अंमलात येईल का, हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अभिषेक एडकेसह विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।